विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलनाला आले यश। चेअरमन अभिजित पाटील यांनी आंदोलकांना पैसे वाचण्यात सुरुवात केली आहे। यावेळी 50% रक्कम देण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे चेअरमन अभिजित पाटील यांनी आपला शब्द पाळला असेही काही कामगार व शेतकरी वर्गाने सांगितले आहे। आज खरा ठरलेला आहे। आम्हाला आमचे पैसे मिळाले 50%, काही सुद्धा शंका नाही। आणि बाकीच्या लोकांना सुद्धा आम्ही या माध्यमातून सांगतो की बाबा इथं काय फसवणूक वगैरे म्हणते ती तशी काही झालेली नाही आणि होणार नाही। तुम्हाला किती मिळाले होते राहिलेले आणि आता किती? 25% मिळाले आणि आता 50% मिळाले। बरं, तुमची फसवणूक झाली वगैरे असे काय तुमचे सहकारी म्हणतायत? काय नाही फसवणूक, काय नाही। त्यांनी शब्द दिलेला ते आम्हाला पूर्ण केलेलं आहे, फसवणूक नाही झाली। पण प्रवीण भोसले, अतुल भोसले यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लागलं। त्यांनी तडजोड करून मिटवलं। आपला विठ्ठल कारखाना चालला पाहिजे किंवा हे झालं पाहिजे। कारखाना तर 100% चालला आमचा कारखाना आहे साहेब, सभासद आहे आम्ही, आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला विसरणार नाही। तर पुढचं बी आमचं काय राहिलेलं ते देतो म्हणून त्यांनी शब्द आम्हाला टाकलाय। 15 दिवसात मी तुमच्यापाशी येतो, बोलतो, बसू, आपण कसं मिटवायचं ते मिटवू। आम्ही ह्याच्यावर समाधानी आहे। यावं आणि त्यांचे पैसे घ्यावे, फसवणूक कुठेही झालेली नाही। त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे शब्द त्यांनी पाळलाय। आमदार साहेब असू द्या, भोसले साहेब असू द्या आणि पाटील असू द्या, यांनी समजेनी शब्दाप्रमाणे आम्हाला वागलीत आणि त्याप्रमाणे वागणूक दिली। तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर येऊन तुमची रक्कम घेऊन जावी। उपोषण चालू आहे ते उपोषण त्यांनी सोडावं आणि लवकर लवकर कधी त्यांनी एनी टाइम कधी बी यावं आणि रक्कम त्यांची घेऊन जावी। तुमची फसवणूक वगैरे झाली असे ते म्हणतात? नाही नाही, आमची फसवणूक काही झालेली नाही। त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे आमचं आज त्यांनी पेड केलंय आमचं। आमच्या फायनल मधनं 75% रक्कम आम्हाला मिळली। पहिले किती मिळाले होते ना? पहिले 25%, आता किती मिळाले? परत 50%, 75% मिळले। आबा म्हणले पुढचे तडजोड करून पुढच्या सीझनपत्र तुमचं काय असेल ते सगळं क्लिअर करतो। आबानी उपोषण स्थळी तुम्हाला काय म्हणजे भेट वगैरे काय दिली? हा, दिली होती भेट आबांना मला। ते त्यावेळेस मी म्हणले होते तुमचं असेल ते, म्हणले मी आपण बसून मिटवू। जे आता तुमचे काही सहकार्य तिथं आहेत ते काय म्हणतात की असं तुम्हाला फसवून वगैरे नेलंय? नाही नाही, काय म्हणणं? नाही नाही, असं नाही। त्यांनी पण असं म्हणू नये, आम्ही त्यांना सांगून आलोय। त्यांना काय सांगू? म्हणजे त्यांना सांगितलं होतं असं असं आमची तडजोड झाली, आता आम्ही चाललो। त्यांना आता काय मेसेज देचाल की तुम्ही काय आता पैसे हातात येते आमचे। अरे तुम्ही तुम्ही या म्हणलं, त्याला चला म्हणलो तुम्ही आणि आपलं काय असेल ते बघू म्हणलं, मिटवून टाकू। तुम्ही समाधानी आहे ना? हे समाधानी आहे सगळे? हो, समाधानी आहे। हाय समाधानी आहे आम्ही। आणि आम्हाला